हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपल्याला जे राहिलेले प्रॉब्लेम्स आहे नेक्स्ट प्रॉब्लेम्स ते पाहिजे आणि अगदी सिंपल प्रॉब्लेम्स आहे. खूपच सोपी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन म्हणजे सेकंड पेपर फक्त प्रॅक्टिस पेपर आहे आणि फार सोपी आहे. ओके, तर लक्षात घ्या y इज इक्वल्स टू तुम्हाला दिलेला आहे tan ऑफ cos ऑफ sin ऑफ x. सांगा बरं आता काय कराल तुम्ही. कोण आलेला आहे सुरुवातीला, कोण सापडला आपल्याला tan. What is the derivative of tan? d dx of tan of x is sec square x. tan झाला, मग आता कोण राहिलेला आहे cos, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos is what minus sin of x. त्यानंतर cos झाल्यानंतर कोण आहे sin, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of x is cos of x. तर हे जे तीन रूल्स आहे हे तीन रूल्स आपल्याला यामध्ये यूज करायचे आहेत. So differentiate y with respect to x and therefore dy by dx is equals to derivative of this tan नुसार डेरिव्हेटिव्ह झालेला आहे sec square of x च्या जागेवर कोण आहे तर ही टोटल टर्म आहे म्हणून cos of x into sin of x लिहिलेला आहे into. परत लक्ष द्या, tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर आणि हे जच्या तसंच. परत आता कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्या तर d dx ऑफ cos ऑफ sin ऑफ x चा. मग sec स्क्वेअर ऑफ cos ऑफ sin ऑफ x into डेरिव्हेटिव्ह ऑफ cos म्हणजे मायनस sin ऑफ sin ऑफ x. cos चा डेरिव्हेटिव्ह झाला मायनस sin, हा sin ऑफ x जच्या तसाच into डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण cos झालेला आहे, आता राहिलेला आहे sin ऑफ x. म्हणजे लास्ट मध्ये आपल्याला आन्सर काय मिळेल हा मायनस मी समोर घेतो आहे. दॅट इज sec स्क्वेअर ऑफ cos ऑफ sin ऑफ x into sin ऑफ x into the derivative of sin of x is cos of x, and this much is the answer. चुकीनं sin into sin म्हणजे sin स्क्वेअर करू नका. आलं लक्षात? एवढं सिंपल प्रॉब्लेम आहे. सेकंड प्रॉब्लेम, y is equals to sec of tan of x square plus 4. आता तुम्हाला हा प्रॉब्लेम जमायलाच पाहिजे. sec चा डेरिव्हेटिव्ह d dx of sec of x म्हणजे sec of x into tan of x. sec चा डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे tan चा, तर tan of x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे sec स्क्वेअर x. त्याच्यानंतर कोणाचा डेरिव्हेटिव्ह तर d dx of x to the power n म्हणजे n into x to the power n minus 1. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो हे तुम्हाला माहिती आहे. डिफरन्शिएट y with respect to x म्हणजेच काय आलंय dy by dx is equals to according this sec. What is the derivative? sec of x into tan of x म्हणजे sec of tan of x square plus 4 into tan of sec of x into tan of x म्हणजे tan of x square plus 4. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह झालाय अकॉर्डिंग दिस सेक. आता डेरिव्हेटिव्ह राहिलेला आहे tan ऑफ x स्क्वेअर प्लस 4 चा, म्हणजेच सेक ऑफ tan ऑफ x स्क्वेअर प्लस 4 into tan ऑफ x स्क्वेअर प्लस 4 into according tan. what is the derivative? sec square x म्हणजे sec स्क्वेअर ऑफ tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर ऑफ ही टर्म जच्या तशीच. आणि मग कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर d dx ऑफ x स्क्वेअर प्लस 4 म्हणजेच sec ऑफ tan ऑफ x स्क्वेअर प्लस 4 into tan ऑफ x स्क्वेअर प्लस 4 into sec स्क्वेअर ऑफ x square plus 4 into the derivative of x square plus 4. x square चा डेरिव्हेटिव्ह twice x आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0. म्हणजेच twice x into sec of tan of
x square plus 4 into tan of x square plus 4 into sec square of x square plus 4 and this much is the answer. हे झालेलं आपलं आन्सर. कुठले नियम वापरलेले आहे ते लक्षात घ्या आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करा. y is equals to e to the power log of x whole square minus log of x चा स्क्वेअर. पण एक लक्षात ठेवा e to the power log of x असं जर असेल तर आन्सर असते x. हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणता नियम लक्षात ठेवायचा आहे? e to the power log of x म्हणजे आन्सर इज x. मग याला सिंप्लिफाय आपण करून घेऊ. e to the power log of हा झाला x तर म्हणजेच काय झालं log of x चा होल स्क्वेअर मायनस log of x चा स्क्वेअर. आता लॉगच्या नियमानुसार जर पाहिलं तर log of m to the power n म्हणजे n into log of m असतो. मग या नियमानुसार इथे काय होईल? आता याचा होल पॉवर आहे तर याला मात्र तसं लिहिता येत नाही. नियम पहा log of x चा स्क्वेअर log of x चा होल स्क्वेअर मायनस 2 into log of x. हे सिंप्लिफाय केल्यानंतर याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट y with respect to x. आता व्यवस्थित लक्षात घ्या. पहिले याचा पॉवर आहे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n म्हणजे n into x टू द पॉवर n minus 1. त्यानंतर लॉगचा डेरिव्हेटिव्ह येतो. we know the derivative of log of x. log of x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1 upon x आहे. म्हणजेच dy by dx is equals to according that rule x to the power हा झाला x चा स्क्वेअर म्हणजेच 2 into log of x. हा डेरिव्हेटिव्ह कोणानुसार घेतलेला आहे तर याच्या पॉवर नुसार. मग कोण राहिलेला आहे इथे तर log of x म्हणून log of x minus 2 is a constant and derivative of log of x is 1 upon x. आता 2 into log of x into derivative of log of x is 1 upon x minus 2 upon x. बरोबर आहे. याला रिअरेंज करतो आहे. 2 by x किंवा 1 by x कॉमन काढलाय. त्यानंतर इथे 2 into log of x minus 2 हा 2 सुद्धा कॉमन निघतो आहे म्हणजेच इथे 2 जर कॉमन काढला तर इथे log of x minus 1 आन्सर येणार आहे. log of x minus 1 लक्षात घ्यायला लिहिताना या पद्धतीने लिहितोय log of x आणि हा झाला -1. असं जर तुम्ही लिहिलं log of x -1 तर हे चुकीचं झालेलं आहे कारण हा x -1 झालेला आहे. तर मी कसं लिहिलं हे लक्षात आलं आहे. आन्सर कसं काढलेलं आहे, नियम कुठला यूज केलेला आहे. पहिले e to the power log of x चा अर्थ आन्सर असतो x. तो लॉ यूज करून आन्सर काढलेला आहे. करेक्ट. y is equals to sin of root of x. आता सांगा रे नियम कुठले कुठले. पहिला साइन आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ x आन्सर इज cos of x. त्यानंतर रूट सापडतो म्हणजे रूट ऑफ x आन्सर इज 1 upon 2 into रूट ऑफ x. परत कोण आहे साइन आणि परत रूट ऑफ x. म्हणजे त्या दोन नियमांमध्ये हा पूर्ण प्रॉब्लेम येऊन जातो आहे. नाउ डिफरन्शिएट y with respect to x and so dy by dx is equals to derivative of sin नुसार डेरिव्हेटिव्ह झाला cos of root of x into derivative of root of x. So cos of root of x into according this root या रूट नुसार 1 upon 2 into root of x झालेला आहे into आता रूट नुसार झाल्यानंतर आतमध्ये कोण आहे साइन म्हणजे d dx of sin of root of x. ओके. देन cos of root of sin of root of x into
1 upon 2 into root of sin of root of x into sin of x चा डेरिव्हेटिव्ह cos of root of x साइन नुसार झालेला आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x म्हणजेच आता इथे काय काय पहा, cos of root of x सुरुवातीला लिहितो, रिअरेंज करायचं आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून रिअरेंज करायचं आहे, इनटू cos of root of sin of root of x घेतलेला आहे अपॉन 2 into root of sin of root of x into आता या रूटचा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x म्हणजेच त्याला 1 upon 2 into root of x. आता पूर्ण याला कंबाईन करा आणि आन्सर लिहून काढा. सो dy by dx is equals to cos of root of x into cos of root of sin of root of x upon 2 2s are 4, 2 2s are कितना है 4 into root of x into sin of root of x, and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. कसं लिहायचं, काय करायचं आहे ते व्यवस्थित पहा. ओके, y is equals to log of sec of e to the power x square. आता यामध्ये कोण कोण आलेले आहेत ते पहा. पहिले लॉग आलाय म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ x तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, दॅट इज 1 by x. लॉग नंतर कोण आहे सेक, ddx ऑफ सेक ऑफ x म्हणजेच सेक ऑफ x into tan of x. त्यानंतर कोण आहे e म्हणजे ddx ऑफ e to the power x म्हणजेच e to the power x. त्यानंतर कोण आहे तर x स्क्वेअर म्हणजेच ddx ऑफ x स्क्वेअर म्हणजेच twice x. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मग काय होईल, डिफरन्शिएट y with respect to x, and so dy by dx is equals to derivative according this log म्हणजे 1 upon sec into e to the power x square according this law. त्याच्यानंतर sec चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ddx ऑफ sec of e to the power x square. आता 1 upon sec म्हणजेच काय cos of e to the power x square. sec चा डेरिव्हेटिव्ह काय होईल तर sec चा डेरिव्हेटिव्ह होतो आहे that is sec of e to the power x square into sec of x into tan of x म्हणजे tan of e to the power x square into काय झालेलं आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x square. कारण आता sec नुसार डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, आता e to the power x नुसार x square नुसार डेरिव्हेटिव्ह घ्या. सो cos of e to the power x square, त्याच्यानंतर sec of e to the power x square, tan of ला मी लिहितो आहे sin of e to the power x square divided by cos of e to the power x square. मी का बरं लिहिलाय कारण हा कॅन्सल होतो म्हणून लिहिलेला आहे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x म्हणजे e to the power x square चा तसाच, आणि कोणाचा डेरिव्हेटिव्ह आता e नुसार डेरिव्हेटिव्ह घेतला आहे तर आता x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की डेरिव्हेटिव्ह घेत असताना जेवढे तिथे फंक्शन आलेले आहे त्या सर्व फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेत जा. दिस अँड दिस गेट कॅन्सल्ड. मग इथे राहिलं काय तर सेक ऑफ, आता सेकला मी टॅन लिहू शकतो, येस ऑर नो. सेकला 1 अपॉन कॉस लिहू शकतो म्हणजे कॉस ऑफ काय झालेला आहे e टू द पॉवर x चा स्क्वेअर. हा साइन ऑफ e टू द पॉवर x चा साइन ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर चा तसाच. त्याच्यानंतर कोण आहे e टू द पॉवर x स्क्वेअर, त्यानंतर x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह कोण आहे ट्वाइस x, बरोबर आहे. आता सांगा फायनल आन्सर काय होणार, ट्वाइस x into e to the power x square into sin upon cos म्हणजे tan of e to the power x square, and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. ओके, कशा पद्धतीने केलं आहे हे लक्षात आलं आहे. त्यानंतर y is equals to log of
log of x to the base e square. आता बाळांनो लक्षात घ्या, याला आपल्याला पहिले सिंप्लिफाय करायचं असते. नियम आहे log of m to the base n म्हणजेच log of m upon log of n, याला म्हणतो नंबर आणि बेस सेपरेट करणे. असं आपण करू शकतो बाय कन्सिडरिंग द कॉमन बेस. बेसला कॉमन कन्सिडर करून आपण या पद्धतीने त्याला सेपरेट करू शकतो. मग इथे काय होणार सांगा, तर log of x डिवाइडेड बाय कोण राहणार, तर log of e स्क्वेअर. ओके, आता log of e ची व्हॅल्यू असते 1 आणि log of m टू द पॉवर n असतो n into log of n. हा जर नियम आपण लक्षात ठेवला तर इथे आता काय काय आहे, log of x हा 2 जर समोर आणलाय तर log of e ची व्हॅल्यू 1 येते, म्हणजेच 1/2 into log of x येतो आहे. तर दिस इज y, हा काय झालेला आहे y, आणि म्हणून आता इथे काय होईल, डिफरन्शिएट y with respect to x. So dy by dx is equals to 1/2 is a constant. According this log चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, ddx of log of x म्हणजेच काय असतो 1/x असतो, हे तुम्हाला माहिती आहे. मग अकॉर्डिंग दिस लॉग नुसार काय झालाय 1/log of x, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x काय झालेला आहे, तर ddx of log of x म्हणजेच 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x is x, so 2 into x, आणि हा log of x च्या तसाच, and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. y is equals to log of x होल स्क्वेअर. अरे बाळांनो, यामध्ये लॉगच्या आतमध्ये लॉगच्या आतमध्ये लॉग, आपण जसं बर्थडे मध्ये जातो एखाद्याच्या आणि मजाक जर करायची असेल तर डब्यामध्ये डब्बे आपण टाकतोय, सेम प्रोसिजर. पहिले आपण याच्या पॉवर नुसार घेऊ. म्हणजे नियम कोणता आहे, ddx of x स्क्वेअर म्हणजे 2x. दुसरा लॉगचा नियम आहे म्हणजे ddx of log of x. हे सर्व पाठ असायला पाहिजे तुम्हाला. आता डिफरन्शिएट y with respect to x घेतो आहे. सो dy by dx is equals to, अकॉर्डिंग दिस पॉवर, या पॉवर नुसार 2 times log of x येतो आहे, बरोबर. आणि पॉवर 1 ने कमी म्हणजे 2 - 1 दॅट इज 1 होतो. परत याला डेरिव्हेटिव्ह घेतोय, याच्या पॉवर नुसार घेतल्यानंतर ddx ऑफ काय झालेला आहे, तर log of x झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 into log of x into derivative of this 1 या log नुसार डेरिव्हेटिव्ह झालाय log of x into या log चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज ddx of log of x. आता इथे सांगा काय होईल, 2 into log of x, बरोबर आहे, डिवाइडेड बाय log of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, लॉग नुसार 1/log of x होतो, आणि परत या log of x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ddx of log of x होतो आहे, बरोबर आहे. आता एवढं झाल्यानंतर काय काय होईल, परत log of x चा डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे 1/x, म्हणजेच मी या पद्धतीने लिहू शकतो आता 2 into log of x ब्रॅकेट कंप्लीट, डिवाइडेड बाय log of x चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे x into हा log of x चालेल, into कोण आहे तर log of x आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. टुडेज लास्ट प्रॉब्लेम, y is equals to
साइन स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर. पहिले या स्क्वेअर नुसार म्हणजे डी डीएक्स ऑफ एक्स टू द पॉवर एन म्हणजे एन इंटू एक्स टू द पॉवर एन. मग साइन येतो तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन झालेला आहे कॉस ऑफ एक्स. नंतर कॉस येतो तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स झालेला आहे मायनस साइन ऑफ एक्स. आर यू अंडरस्टँड? तर हे सर्व लॉज आपल्याला इथे यूज करायचे आणि आन्सर काढायचं आहे. ओके, नाउ डिफरन्शिएट y with respect to x. मग आता सांगा इथे काय होतो dy by dx is equals to पहिले अकॉर्डिंग दिस स्क्वेअर 2 टाइम साइन ऑफ x स्क्वेअर. या स्क्वेअर नुसार मी याचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. आता कोण राहिलेला आहे साइन म्हणजे d dx ऑफ साइन ऑफ x स्क्वेअर मायनस सेम प्रोसिजर पहिले 2 नुसार म्हणजे 2 into cos of x square into derivative of cos of x square. ओके, त्याच्यानंतर आता साइन नुसार डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2 टाइम्स साइन ऑफ x स्क्वेअर into derivative of sin that is cos of x square. बरोबर आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin is cos of x square. आता x square चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d dx of x square मायनस 2 टाइम्स cos of x square into derivative of cos म्हणजे काय आलं मायनस साइन ऑफ x square आणि परत कोणाचा डेरिव्हेटिव्ह तर x square चा म्हणजे d dx of x square. आता इथे सांगा काय होईल 2 टाइम्स साइन ऑफ x square into cos of x square म्हणजे 2 टाइम्स साइन ऑफ थीटा into cos of थीटा म्हणजे sin 2 थीटा होतो. हा फॉर्म्युला मी इथे यूज करतो म्हणजे हा झालेला आहे साइन ऑफ 2 टाइम्स x स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर दॅट इज ट्वाइस x मायनस मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस 2 टाइम cos थीटा इंटू sin थीटा म्हणजे sin 2 थीटा म्हणजे साइन ऑफ 2x स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर दॅट इज ट्वाइस x. आता मला तुम्ही सांगा परत या दोघांची ऍडिशन होते 2x जर कॉमन काढला तर साइन ऑफ किंवा 2x साइन ऑफ 2x स्क्वेअर प्लस 2x साइन ऑफ 2x स्क्वेअर म्हणजे 4x into साइन ऑफ 2x स्क्वेअर and this is the answer. तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम्स कंप्लीट करायचे. फक्त व्हिडिओ पाहू नका, प्रॅक्टिस करा आणि या प्रॉब्लेम वरती डिपेंड असणारे मिसलिनियस मध्ये आणि सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करा.